रोहन सकाळी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. शर्टची बटन लावत असताना त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर अंजलीताई नाव पाहताच त्याने पटकन फोन उचलला आणि कानाला लावला. तर समोरून रडवलेला आवाज ऐकू आला. अरे रोहन, मुलांची फी भरायची आहे रे. तुझ्या भाऊजींचा अजून पगार झालेला नाही. शाळेतून वारंवार फोन येत आहेत. मी काय करू काही कळत नाही. रोहन काही क्षण शांत झाला. रोहनने आपल्या अंजलीताईचा असा हतबल आणि रडका आवाज कधीच ऐकला नव्हता. लहानपणापासूनच त्याच्या अंजलीताईनेच त्याला आईसारखं जपलं होतं. त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू असणं रोहनला सहन होत नव्हतं. म्हणूनच तो हलक्या आवाजात म्हणाला, ताई, तू काळजी करू नकोस. मी काहीतरी करतो. तुझ्या मुलांची फी लवकरच भरली जाईल, पण तू टेन्शन घेऊ नकोस. एवढं बोलून झाल्यावर रोहनने फोन ठेवला आणि रोहन लगेच किचनमध्ये गेला. तिथे त्याची आई शोभाताई नाश्ता बनवत होत्या. त्याने थोड्या चिंतेच्या स्वरात आपल्या आईला सगळं सांगितलं. तेव्हा शोभाताई शांतपणे आपल्या मुलाचे सर्व बोलणे ऐकत राहिल्या. मग गॅस बंद करत त्या म्हणाल्या, ठीक आहे बाळा, प्रत्येकालाच कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गरज ही लागतेस. ती तर तुझी सख्खी बहीण आहे आणि आता तिला अडचण आहे. त्यामुळे तुझ्याकडून पैशाची व्यवस्था होत असेल तर बघ आणि ताईला पैसे पाठवून दे. उगाच मुलांचं शिक्षण थांबायला नको. शोभाताईंच्या अशा बोलण्याने रोहनला थोडं धैर्य आलं. त्याने लगेच आपला मोबाईल काढला आणि त्याचे ज्या 2 बँकांमध्ये अकाउंट होते त्या दोन्ही बँक अकाउंट मधील पैशांचा तपशील पाहिला आणि त्या 2 बँकांमधून आपल्या अंजनीताईच्या मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी त्याने 1,00,000 रुपये पाठवले. त्यानंतर शोभाताईंना रोहनने सांगितले की आई, मी ताईला पैसे पाठवले आहेत. एवढं बोलून रोहन ऑफिससाठी निघून गेला. त्यावेळी शोभाताईंच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्या विचार करू लागल्या, माझा मुलगा किती आज्ञाधारी आहे. आपण त्याला फक्त सांगितल्याबरोबर त्याने लगेचच आपल्या बहिणीची मदत केली. रोहन ऑफिसला पोहोचल्याबरोबर त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. धन्यवाद रोहन, पैसे पोहोचले. देव सर्वांनाच तुझ्यासारखा भाऊ देव. हा आपल्या अंजनीताईचा मेसेज रोहनने वाचला खरा, परंतु त्याच्या मनात वेगळेच विचार चालू होते. कारण आता त्याचं स्वतःचं लग्नही 2 महिन्यांवर येऊन ठेपलं होतं. लग्न ठरलं होतं, तयारीही सुरू करायची होती. कपड्यांची खरेदी, हॉल बुकिंग, दागिने, पाहुण्यांची व्यवस्था सगळंच बाकी होतं. असं असताना आपल्या ताईला पैसे पाठवल्यानंतर त्याच्याकडे फारशी बचत उरली नव्हती. तरीही रोहन विचार करतो, हळूहळू पैसे जमा करेन, थोडं ओव्हरटाईम, थोडी बचत, काही खर्च कमी करेन. अशा प्रकारे तो आपल्या लग्नाच्या तयारीविषयीची विचार करत होता. पण मनाच्या कोपऱ्यात त्याला वाटत होतं, ताई सुद्धा घेतलेल्या पैशांपैकी थोडे पैसे परत न देईल म्हणजे लग्नाची तयारी थोडी सोपी होईल. पण दिवस गेले, आठवडे गेले आणि अख्खा महिना उलटून गेला, तरी ताईकडून पैशाबद्दल काहीच बोलणं झालं नाही. आणि रोहनने सुद्धा कधीच आपल्या ताईला पैशासाठी विचारलं नाही. तिची परिस्थिती कदाचित अजून ठीक नसेल असा विचार करून तो शांत राहिला. पण मनात मात्र हलकीशी चिंता वाढत होती. लग्न इतकं जवळ आले, आता पैशाची व्यवस्था कशी करायची? शेवटी रोहनने आपल्या मनातील ही चिंता आईला म्हणजेच शोभाताईंना सांगितली. त्याला वाटलं कदाचित आई अंजनीताईशी बोलेल, पण शोभाताईंनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यांनी आपल्या मुलीला पैशाबद्दल काही विचारलं नाही. त्यामुळे रोहन थोडा नाराज झाला. मग स्वतःच एक दिवस धाडस करून त्याने आपल्या अंजनीताईला फोन केला. त्याच्या आवाजात संकोच होता. ताई, माझं लग्न जवळ येत आहे. माझ्याकडे थोडे पैसे कमी पडत आहेत. शक्य असेल तर थोडे पैसे देशील का? समोरून काही क्षण शांतता होती. मग रोहनची ताई थोड्या कोरड्या आवाजात म्हणाली, रोहन, सध्या माझ्याकडे पैसे नाहीत रे. तू कोणत्या तरी दुसऱ्या ठिकाणावरून पैशाचा बंदोबस्त होतो का ते बघ ना. ऑफिसमधून ऍडव्हान्स घे किंवा कोणत्या तरी मित्राला सांगून त्याच्याकडून मदत मिळते का ते बघ. पण मला सध्या शक्य नाही. आपल्या ताईचे असे बोलणे ऐकून रोहन काही क्षण निशब्द झाला. त्याला अपेक्षा होती की ताई मदत करेल, पण तसं झालं नाही. शेवटी निराश मनाने रोहनने आपल्या आईकडे, शोभाताईंकडे पुन्हा विषय काढला. आई, थोडे पैसे मिळतील का ग? लग्नासाठी पैशाची खूप गरज आहे. कारण रोहनला माहित होतं की आपल्या आईकडे पैसे नाहीत, परंतु आईकडे खूप दागिने आहेत. त्याला वाटत होतं की जर आईने त्यातील काही दागिने बँकेत ठेवून
त्यावर कर्ज घेऊन मला पैसे दिले किंवा एखादा दागिना विकून आपल्या लग्नात पैशाची मदत केली तर बरं होईल. रोहन या सर्व गोष्टी आपल्या आईला उघडपणे बोलू शकला नाही, परंतु त्याच्या मनात हेच विचार चालू होते. तेवढ्यात शोभाताई रोहनच्या अगदी जवळ आल्या आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून शांतपणे म्हणाल्या, बाळा, माझ्याकडेही सध्या पैसे नाहीत, त्यामुळे तुला शक्य असेल तर साध्या पद्धतीने लग्न कर. उगाच मोठेपणा दाखवून पैशाची उधळपट्टी करून लग्न करण्यापेक्षा संसार सुखाचा असावा हे जास्त महत्वाचं आहे. आईचं बोलणं खरं होतं, पण रोहनच्या मनात हलकीशी वेदना दाटून आली, कारण आयुष्यात लग्न हे एकदाच होतं आणि त्याच वेळी आपण आपली सर्व हौस पूर्ण करून घेतो. म्हणून रोहनने ठरवलं, परिस्थिती कशीही असो, लग्न साध्या पद्धतीने पण मनापासून करायचं आणि आता कोणावर अवलंबून राहायचं नाही. रोहनने ऑफिसमधून कर्ज काढलं आणि त्या पैशात लग्नाची तयारी पूर्ण केली. लग्न साधं पण छान पार पडलं. जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि कुटुंब यांच्या उपस्थितीत रोहनचा विवाह मोठ्या आनंदात पार पडला. लग्नात रोहनची बहीण अंजली ताई आणि तिचा नवरा मात्र खूप मिरवत होते. पाहुण्यांमध्ये असं वागत होते जणू या लग्नासाठी त्यांनीच खूप मोठी मदत केली आहे. त्यांचे बोलणे आणि वागणे पाहून काहींना तसं वाटूही लागलं, पण रोहनने त्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. त्याला माहित होतं सत्य काय आहे. त्या क्षणी त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं होतं नवीन आयुष्याची सुरुवात, आणि त्याच्या आयुष्यात येणारी नवी व्यक्ती म्हणजे त्याची बायको, जिचं नाव सुरेखा होतं. लग्नानंतर रोहन आपल्या बायकोला घरी घेऊन आला. साध्या पण उत्साहाच्या वातावरणात सुरेखाचा गृहप्रवेश झाला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा, देवदर्शन आणि छोट्या मोठ्या विधी पार पडल्या. मग सगळं सुरळीत झाल्यावर रोहनची अंजलीताई आणि तिचा नवरा त्यांच्या घरी परत गेले. इकडे रोहन आणि सुरेखाचा संसार हळूहळू अगदी आनंदात आणि सुरळीत सुरू झाला. नवीन नातं, नवीन स्वप्न आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न, सगळं अगदी छान चाललं होतं. शोभाताईंनाही सुरेखाच्या येण्याने खूप आनंद झाला. सुरेखा शोभाताईंना आपल्या सासूबाई नाही तर आपली आईच मानू लागली, त्यामुळे ती त्यांना त्यांचा योग्य मान सन्मान देत होती. एवढंच काय, सुरेखा शोभाताईंना काहीच काम करू देत नव्हती. घरातील सगळी कामे, स्वयंपाक, साफसफाई, आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार ती एकटीच हसत हसत सांभाळत होती. शोभाताई अनेकदा म्हणायच्या, अगं थोडं काम मला करू दे, पण सुरेखा हसून उत्तर द्यायची, आई, तुम्ही आता आराम करा. इतके वर्ष सर्व काम तुम्हीच केली, आता माझी वेळ आहे. सुरेखा शोभाताईंच्या औषधाची वेळ कधी चुकू देत नव्हती. वेळेवर औषध देणं, जेवणाची योग्य काळजी घेणं, डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेणं, सगळं ती मनापासून करत होती. रोहनच्या घरात सगळं काही सुरळीत चाललं होतं. रोहन आपल्या मेहनतीने घराचा गाडा ओढत होता आणि आपली आई शोभाताईंच्या शब्दाबाहेर तो कधीच नसायचा. पण घराच्या या शांततेवर पुन्हा एकदा अविश्वासाचे सावट आले, जेव्हा रोहनच्या लग्नानंतर 5 महिन्यांनी त्याची बहीण अंजली घरी आली. तेव्हा अंजलीने तिच्या माहेरच्या घरी येताच आपल्या आईकडे रडगाणं गायलं, आई, मला स्वतःचं घर उभं करायचं आहे, पण कागदपत्रांची पूर्तता आणि सुरुवातीच्या कामासाठी मला तातडीने 2 लाख रुपयांची गरज आहे. लेकीचा शब्द शोभाताईंसाठी प्रमाण होता. त्याने लगेच रोहनला बोलावून घेतलं आणि सांगितलं, रोहन, तुझ्या ताईला घर बांधायचं आहे, त्यासाठी तिला 2 लाख रुपयांची मदत कर. रोहन शांतपणे म्हणाला, आई, ताईने याआधीही तिच्या मुलांच्या शाळेची फी भरायला पैसे घेतले होते, तेच पैसे तिने अजून परत केले नाहीत. मुलांच्या शाळेतून वारंवार विचारणा होत आहे आणि नवऱ्याचा पगार अजून झालेला नाही, असं ती म्हणाली होती. म्हणून तेव्हा मी माझं लग्न तोंडावर असतानाही तिला पैशाची मदत केली होती, पण ते पैसे तिने आजपर्यंत परत केले नाहीत. तिच्या याच वागण्यामुळे आणि घरातून सुद्धा मदत न मिळाल्यामुळे मला ऑफिसमधून कर्ज काढावं लागलं. आज मी त्या कर्जाच्या हप्त्यात आणि घराच्या खर्चात दबलो गेलो आहे. रोहनचे असे बोलणे ऐकूनही शोभाताईंना वाईट वाटण्याऐवजी त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. ठीक आहे, तू पैसे देऊ नकोस, मी माझे दागिने विकून तिला पैसे देईन, असं शोभाताई बाणेदारपणे म्हणाल्या. त्यावेळी रोहनने त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. आई, असं करू नकोस, हे दागिने तुझ्या हक्काचे आहेत आणि माझ्या लग्नात जेव्हा पैशांची गरज होती तेव्हा तू हे दागिने असूनही मला ऑफिसमधून कर्ज घ्यायला लावलंस. मग आज ताईसाठीच हा न्याय का? त्यावेळी मला वेगळी वागणूक आणि आता ताईला वेगळी वागणूक, असं का? पण शोभाताईंनी कोणाचेही ऐकले नाही आणि दागिने विकून रोहनच्या विरोधाला न जुमानता अंजलीच्या हातात पैसे दिले. खरं तर
अंजलीची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या भक्कम होती, पण माहेरून पैसे उकळण्याची तिला सवय लागली होती. शोभाताईंकडून पैसे घेतल्यावरही तिचे समाधान झाले नाही. तिने लगेच एक नवीनच भावनिक खेळ रचला. ती आईला म्हणाली, आई तुला माहित आहे का, माझ्या दावेने तिच्या माहेरून 5 लाख रुपये आणले आहेत. जर तुम्ही मला एवढीही मदत केली नाहीत तर सासरचे लोक मला काय म्हणतील? माझी तिथे काय इज्जत राहील? तुम्ही मला 2 लाख रुपये देऊन शांत करण्याचा प्रयत्न करत आहात, हे ठीक आहे, पण माझी जास्त काही अपेक्षा नाही. अजून 1 लाख मिळाले असते तर बरं झालं असतं. म्हणजे किमान मी काढत असलेल्या कर्जासाठी तरी मदत झाली असती. आणि शेवटी अंजली आपला खरा चेहरा दाखवत म्हणाली, विसरू नका, या घरावर माझाही अधिकार आहे. एकीकडे बिचारा रोहन दिवस रात्र कष्ट करून आपल्या लग्नाचं कर्ज फेडत होता आणि घर खर्च चालवत होता, तर दुसरीकडे ज्या आईसाठी त्याने सर्वस्व अर्पण केले, त्या आईला मात्र आपल्या मुलाच्या कष्टाची किंमत नव्हती. बहिणीच्या अवास्तव मागण्या आणि आईचं आंधळ प्रेम यामुळे रोहन स्वतःच्याच घरात परका झाला होता. तरीही रोहन आपल्या आईचा आदर कधीच कमी होऊ देत नव्हता. शोभाताईंनी दागिने विकून ताईला मदत केली हे ऐकून रोहनला मनातून खूप वेदना झाल्या होत्या, तरीही तो शांत राहिला. त्यांनी पुन्हा एकदा शोभाताईंना एकांतात गाठलं आणि अत्यंत संयमाने समजवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, आई, समजून घे, जेव्हा मी अगोदर ताईला मदत केली होती तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं. त्यावेळी माझ्यावर जबाबदाऱ्या कमी होत्या. पण आता माझं लग्न झालं आहे, माझं स्वतःचं एक कुटुंब आहे. घरात आता माझी बायको सुरेखा आली आहे. उद्या जर तिला हे समजलं की तू तुझे दागिने विकून ताईला पैसे दिले आहेस तर तिला काय वाटेल? तिला असं वाटणार नाही का की या घरात तिच्या भविष्याची कोणालाच काळजी नाही? रोहनचे हे बोलणे केवळ वस्तुस्थिती मांडणारे होते, पण शोभाताईंच्या कानात ते वेगळ्याच पद्धतीने शिरले. रोहनने सुनबाईचे सुरेखाचे नाव काढताच शोभाताईंच्या कपाळावर आट्या पडल्या आणि त्यांच्या मनात संशयाची ठिणगी पडली. त्यांना वाटलं, माझा मुलगा जो आधी माझ्या शब्दाबाहेर नव्हता, जो बहिणीसाठी काहीही करायला तयार असायचा, तो आज अचानक हिशोब कसा मागायला लागला? हे नक्कीच त्या सुरेखाचं काम असणार. हे सगळं सुरेखाच पडद्यामागून करत आहे. तिनेच माझ्या मुलाचे कान भरले असणार. अगोदर माझा मुलगा किती चांगला होता, बहिणीला नेहमी मदत करायचा, पण आता हिच्यामुळेच तो माझ्याशी आणि त्याच्या बहिणीशी असा वागतो आहे. तेव्हापासून शोभाताईंनी सुरेखाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. सुरेखा घरातली सगळी कामे मनापासून करत होती. रोहनच्या कर्जाच्या काळजीत त्याला साथ देत होती, पण शोभाताईंना मात्र तिच्या प्रत्येक हालचालीत कपट दिसू लागला. अंजलीने पेटवलेली ही आग आता शोभाताईंच्या संशयामुळे अधिक भडकू लागली होती. रोहनला वाटले होते की सुरेखाचे नाव घेतल्यावर आईला जबाबदारीची जाणीव होईल, पण उलटेच घडले. ज्या सुनेने अजून या वादात तोंडही उघडले नव्हते, तीच आता शोभाताईंच्या नजरेत घर फोडणारी ठरली होती. पण सुरेखा ही जरी शांत स्वभावाची असली तरी ती व्यवहारी आणि स्वाभिमानी होती. तिला घराच्या कान्याकोपऱ्यात काय शिजतंय याची पूर्ण कल्पना होती. जेव्हा तिला समजले की शोभाताईंनी तिच्यावर संशय घेतला आहे आणि अंजलीताईंनी आपले हात धुवून घेतले आहेत, तेव्हा तिने आता शांत राहणं योग्य नाही असं ठरवलं. त्यामुळे घरातलं वातावरण कमालीचं तणावाचं झालं होतं. शोभाताई सुरेखाशी फडगळपणे वागत होत्या. अशातच एक दिवशी जेव्हा रोहन आणि शोभाताई पुन्हा एकदा पैशांच्या विषयावरून बोलत होत्या, तेव्हा सुरेखा तिथे आली. तिने ठरवलं होतं की आज पडद्यामागून नव्हे तर समोर येऊन बोलण्याची वेळ आली आहे. त्याप्रमाणे सुरेखा अतिशय शांत पण खंबीर आवाजात म्हणाली, सासूबाई, मला माहित आहे की तुमच्या मनात माझ्याबद्दल काय चाललंय. तुम्हाला वाटतंय की मी रोहनचे कान भरते आहे, पण तसं मुळीच नाहीये. उलट रोहन आजही तुमचा तितकाच आदर करतो जितका आधी करायचा. आता शोभाताई काही बोलणार इतक्यात सुरेखा पुढे आली. आई, मी या घरची एकुलती एक सून आहे. उद्या तुमचं जे काही आहे, तुमचे दागिने, हे घर, या सगळ्यावर माझा आणि रोहनचाच कायदेशीर आणि नैतिक अधिकार आहे. पण आज तुम्ही माझे जाऊ द्या, पण तुमच्या मुलाचे मत सुद्धा न जुमानता अंजलीताईंच्या हट्टापायी दागिने विकले. हे पाहून मला वाईट वाटलं. सुरेखाने शोभाताईंना आरसा दाखवण्याचं काम केलं. ती म्हणाली, ताईंनी आधीच भरपूर काही नेलं आहे. त्यांचं स्वतःचं घर होतंय, ही गोष्ट आनंदाचीच आहे. पण त्यासाठी आमच्या संसाराचा पाया डळमळीत करणं कितपत योग्य आहे? रोहन आजही आमच्या लग्नाचं कर्ज फेडतो आहे. जर उद्या आम्हाला काही अडचण आली तर ताई धावून येतील का? की मग पुन्हा आम्हालाच कोणासमोर हात पसरावे लागतील? सुरेखाचे हे मुद्दे इतके सडेतोड होते की शोभाताईंकडे काहीच उत्तर नव्हते. सुरेखाने स्पष्ट केलं की ती फक्त स्वतःचा विचार करत नाहीये, तर या घराच्या भविष्याचा विचार करत आहे. शेवटी
सुरेखा म्हणाली, आई, तुम्ही म्हणताय की मी आल्यापासून मुलगा बदलला, पण मुलगा बदलला नाहीये तर त्याला आता जबाबदारीची जाणीव झाली आहे. तुम्ही ताईंना मदत जरूर करा, पण आमच्या हक्कावर गदा आणून नाही, कारण उद्या याच घरात मला आणि रोहनला तुमची सेवा करायची आहे, ताईंना नाही. सुरेखाच्या या स्पष्ट बोलण्यामुळे शोभाताईंच्या मनात थोडी चलबिचल झाली. त्यांना समजलं की सून गप्पा आहे याचा अर्थ ती अनभिज्ञ आहे असं नाही. पण दुसरीकडे अंजलीचा घरावर माझाही अधिकार आहे हा दावा अजूनही हवेत लटकत होता. अशातच काही दिवस निघून गेले. मग एक दिवस रोहनचे काका काकी त्यांच्या घरी आले. तेव्हा काकींच्या एका वाक्याने घराच्या शांततेत जणू बॉम्ब टाकला. सुरेखाला धक्का बसला, कारण काही दिवसापूर्वीच अंजलीने घर बांधण्यासाठी पैशाची नड आहे असं सांगून शोभाताईंचे दागिने पदरात पाडून घेतले होते. काका काकी चहा पिताना सहज गप्पा मारत होते. गप्पांच्या ओघात काकी म्हणाल्या, शोभा, अंजलीने खरंच खूप नशीब काढलं ग. तिचं नवीन घर तर पूर्ण उभं राहिलंय. अगदी गृहप्रवेशाची तयारी सुरू आहे असं समजा. किती मोठं आणि छान घर बांधलं आहे तिने. हे ऐकतात सुरेखाच्या हातातील चहाचा कप पडता पडता वाचला. सुरेखाने स्वतःला सावरलं आणि विचारलं, काकी, ताईंचं घर पूर्ण झालं? पण ताईंनी तर सांगितलं होतं की अजून कामाला सुरुवात व्हायची आहे आणि कागदपत्रांसाठी आणि जागेला कंपाऊंड बांधण्यासाठी त्यांना पैशांची गरज आहे. काकी हसून म्हणाल्या, अगं काय सांगतेस, घराचं काम तर वर्षभरापासून सुरू होतं. आता तर फक्त रंगकाम आणि सजावट उरली आहे. फर्निचरसाठी तिने कुणाकडून तरी पैसे घेतले असं म्हणत होती, पण घर तर पूर्ण तयार आहे. सुरेखाला आता सर्व काही स्पष्ट झालं होतं. अंजलीने केवळ शोभाताईंच्या भावनिक ओढ्याचा फायदा घेतला नव्हता, तर घर संपूर्ण झालेलं असतानाही केवळ चैनीसाठी किंवा दुसऱ्या कारणांसाठी खोटं बोलून आईचे दागिने लाटले होते. सुरेखा काकींसमोर जास्त काही बोलली नाही, कारण तिला माहित होतं की घरात आधीच तणाव आहे. काका काकी गेल्यावर तिने घराचा दरवाजा बंद केला आणि तातडीने रोहनला फोन लावला. हॅलो रोहन, कामातून थोडा वेळ मिळेल का? मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. सुरेखाचा आवाज गंभीर होता. तिने काकींनी सांगितलेला सगळा प्रकार रोहनला ऐकवला. रोहन फोनवरच सुन्न झाला. सुरेखा, तू नक्की सांगतेस ना? कारण ताईने आईला सांगितलं होतं की तिचं काम अडलंय आणि जर पैसे दिले नाही तर तिची सासरी इज्जत जाईल. सुरेखा म्हणाली, हो रोहन, काकी स्वतः डोळ्यांनी बघून आले आहेत. ताई आईंसोबत आणि तुझ्यासोबत खोटं बोलून त्यांनी तुझ्या हक्काचे पैसे आणि आईंचे दागिने नेले आहेत. आता तरी तुला आईला वास्तव सांगावंच लागेल. रोहन आता शांत बसणार नव्हता. तो तडक ऑफिसमधून घराकडे निघाला. त्याच्या डोक्यात एकच विचारचक्र सुरू होतं. ज्या ताईसाठी त्याने स्वतःच्या सुखाचा त्याग केला, तिनेच आईच्या साधे भोळ्या स्वभावाचा असा गैरफायदा घ्यावा. इकडे घरात शोभाताई अजूनही आपल्या लेकीच्या सासरच्या इज्जतीच्या काळजीत होत्या. त्यांना अजूनही वाटत होते की त्यांनी दागिने देऊन खूप मोठे पुण्य कर्म केले आहे. रोहन ऑफिसमधून आल्यावर सरळ शोभाताईंच्या खोलीत गेला आणि रोहनने जेव्हा पहिल्यांदा शोभाताईंना अंजलीच्या वागण्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना धक्का बसला होता. रोहन, ती तुझी बहीण आहे, तिच्याबद्दल असा संशय घेऊ नकोस, असे म्हणून शोभाताईंनी त्याला गप्प केले होते. शोभाताईंचा आपल्या मुलीवर अंजलीवर आंधळा विश्वास होता, पण त्या विश्वासामुळे घरात एक प्रकारचा तणाव निर्माण झाला होता. रोहन आणि त्याची बायको सुरेखा यांना सतत अपराधी वाटत होते. मग काही दिवस असेच संशयाच्या सावटाखाली गेली. दरम्यान अंजली पुन्हा एकदा माहेरी आली. तिला वाटले की नेहमीप्रमाणे ती आईला भावनिक जाळ्यात ओढून पैसे उकळू शकेल. पण माहेरी आल्यावर एक दिवशी दुपारी अंजली आपल्या मैत्रिणीशी फोनवर बोलत हॉलमध्ये बसली होती. तिला कल्पना नव्हती की सुरेखा जवळच स्वयंपाकघरात काम करत आहे. अंजली मोठ्या गर्वाने मैत्रिणीला सांगत होती, अगं कसलं काय, घर तर एकदम आलिशान बांधलंय आम्ही, पण तुला गंमत सांगू का, त्यासाठी एक नवा पैसा सुद्धा आम्ही स्वतःच्या खिशातून खर्च केला नाही. आईला थोडं रडून दाखवलं की तिचं काळीजच विरघळतं. मग काय, माहेरून पैसे काढायचे आणि आपल्या इच्छा पूर्ण करायच्या. माझा भाऊ रोहन आणि त्याची बायको सुरेखा कितीही जळले तरी आई माझ्याच बाजूने आहे. हे सर्व ऐकून सुरेखाला धक्काच बसला. तिने वेळ न घालवता आपला फोन काढला आणि गपचूप अंजलीचे हे बोलणं व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये कैद केलं. आणि संध्याकाळी जेव्हा रोहन कामावरून घरी आला तेव्हा सुरेखाने त्याला तो व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ पाहताच रोहनचा संयम सुटला आणि आता तो थेट शोभाताईंच्या खोलीत गेला आणि म्हणाला, आई, आजवर तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाहीस ना? आता हे स्वतःच्या डोळ्यांनी बघ आणि कानांनी ऐक.
रोहनने तो व्हिडिओ लावला. व्हिडिओमध्ये अंजलीचा तोच लोभी चेहरा आणि आईबद्दलचे तिचे स्वार्थी विचार स्पष्ट दिसत होते. शोभाताईंच्या हातातील चहाचा कप थरथरू लागला. ज्या मुलीला त्यांनी काळजाचा तुकडा मांडले, तीच मुलगी त्यांच्या प्रेमाचा असा बाजार मांडत होती. हे पाहून त्यांना सुन्न झालं. मग शोभाताई रोहनच्या हातातील फोन घेऊन रागातच हॉलमध्ये आल्या. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि डोळ्यातून पाणी येत होतं. अंजली आरामात सोफ्यावर बसून फळं खात होती. आईला अशा आवेशात पाहून अंजली दचकली. शोभाताई थरथरत्या पण कडक आवाजात म्हणाल्या, अंजली, हे काय आहे? हे सगळं तू म्हणाली आहेस का? माझ्यासोबत इतकं खोटं वागलीस? मी तुला माझ्या काळजाचा तुकडा समजले आणि तू माझाच असा विश्वासघात केलास? अंजलीने फोन मधील तो व्हिडिओ पाहिला. क्षणभर ती घाबरली, पण लगेच तिने स्वतःला सावरली. तिने चेहऱ्यावर रडण्याचे खोटे भाव आणले आणि डोळ्यातून पाणी काढत म्हणाली, वाई, मला माहित आहे हे असंच काहीतरी घडणार. हे सगळं रोहन आणि सुरेखा वहिनीचं कारस्थान आहे. त्यांनीच मला मुद्दाम अशा गोष्टी बोलायला भाग पडलं आणि चोरून माझी व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. शोभाताई आश्चर्याने म्हणाल्या, अगं अंजली, तू हे काय बोलते आहेस? या व्हिडिओत तू तुझ्या मैत्रिणीशी स्पष्ट बोलत आहेस की तू माहेरून पैसे उकळतेस. आता अंजली शब्द फिरवत रडत रडत म्हणाली, अगाई, मी फक्त गंमत करत होते. मैत्रिणींमध्ये आम्ही अशा गप्पा मारतोच, पण या वहिनीला मी या घरात नको आहे ना, म्हणून त्यांनी माझ्या साध्या बोलण्याचा असा बाऊ केला. त्यांना तुला माझ्या विरुद्ध भडकवायचं आहे, जेणेकरून या मालमत्तेत माझा वाटा उरणार नाही. मला माहित आहे त्यांनीच हे सगळं कटकारस्थान रचलं आहे. अंजलीचा हा निर्लज्जपणा पाहून सुरेखा आणि रोहन थक्क झाले. ते चक्क पुराव्यालाच खोटं ठरवत होती. शेवटी रोहन मध्ये पडला, म्हणाला, अंजलीताई, पुरे झाले तुझं हे नाटक. व्हिडिओत तू स्वतःच्या तोंडाने म्हणालीस की आईला भावनिक साथ घातली की काम होतं. यात आमचं कटकारस्थान कुठून आलं? अंजली उर्मटपणे म्हणाली, रोहन, तू गप्प बस. आई, बघितलंस का? मी याची मोठी बहीण असताना सुद्धा हा माझ्यावर ओरडतोय. मला या घरातून बाहेर काढण्याचा या नवरा बायकोचा डाव आहे. आई, तुला वाटतं का की मी तुझी फसवणूक करेल? मी तुझी मुलगी आहे ग. शोभाताई आता संभ्रमात पडल्या नव्हत्या, कारण व्हिडिओतील अंजलीचा तो गर्विष्ठ आवाज आणि आत्ताचा हा रडका चेहरा यातील तफावत त्यांना स्पष्ट दिसत होती. म्हणूनच शोभाताई कठोर आवाजात म्हणाल्या, बस कर अंजली, आता तुझं हे रडणं थांबव, कारण तुझ्या या अशा रडण्याने माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. व्हिडिओत जो तुझा आवाज आहे तोच तुझा खरा चेहरा आहे. तू फक्त पैशासाठी माझ्याशी गोड बोलत होतीस. आज माझ्या मुलाने आणि सुनेने माझ्या डोक्यावरची पट्टी काढली आहे. इतके दिवस मी डोळ्यावर पट्टी बांधून तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवत आले, पण यापुढे असं होणार नाही. आपल्या आईचे असे बोलणे ऐकून अंजलीचा चेहरा रागाने कणवळला. तिचं रडण्याचं नाटक फसत चाललं आहे हे तिला जाणवलं. शोभाताईंचा संताप पाहून अंजलीला जाणीव झाली की आता तिचं हे नाटक चालणार नाही, कारण तिच्यातल्या सुप्त जाणीवेने तिला आरसा दाखवला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपले डोळे पुसले आणि एक पाऊल मागे घेत ती शांतपणे म्हणाली, आई, माझं चुकलंय. मी तुमच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट खरी आहे, पण मी तुझी फसवणूक करण्याच्या उद्देशाने हे केलं नाही, तर माझ्या गरजा आणि हव्यामुळे मी भरकटले होते. मी तुमचा एक एक पैसा परत करेन. एवढं बोलून अंजली तडक आपल्या सासरच्या घरी निघून गेली. घरात शांतता पसरली होती, पण ती शांतता वादळापूर्वीची नव्हती, तर एका बदलाची नांदी होती. काही दिवसानंतर अंजली पुन्हा माहेरी आली, पण यावेळी तिच्या हातात रिकाम्या पिशव्या नव्हत्या. तिने आपले दागिने विकून आईकडून घेतलेली सर्व रक्कम जमा केली होती. तिने ते पैसे शोभाताईंच्या हातात ठेवले. इतकेच नाही तर रोहनकडून मुलांच्या शिक्षणाचे खोटे कारण सांगून घेतलेले 1,00,000 रुपये सुद्धा ती परत करू लागली. पण त्याच वेळी आपल्या अंजलीताईचे हे बदललेले रूप पाहून रोहन गहिवरला. त्याने ते पैसे घेण्यास नम्रपणे नकार दिला. तो आपल्या ताईचा हात हातात घेऊन म्हणाला, ताई, नाती ही पैशाने जोडता येत नाहीत किंवा विकत घेऊन टिकवताही येत नाहीत. नाती ही केवळ एकमेकांची मनं राखूनच टिकवता येतात. त्यामुळे हे पैसे तू परत देऊ नकोस. हे तुझ्या मुलांच्या शिक्षणासाठीच वापर, पण यापुढे अशी कोणतीही चूक करू नकोस ज्यामुळे कोणाचं मन दुखावेल किंवा कोणाचा विश्वास तुटेल. रोहनचे शब्द ऐकून अंजलीला आपल्या कृत्याचा प्रचंड पश्चाताप झाला. तिने रोहन आणि सुरेखाचे आभार मानले. शोभाताईंच्या डोळ्यात आता आनंदाश्रू होते. त्यांना त्यांचा मुलगा आणि मुलगी दोन्ही पुन्हा मिळाल्याचा आनंद झाला होता. त्या दिवसापासून त्या घरामध्ये खऱ्या अर्थाने नाती घट्ट झाली. पैशाचा हव्यास संपला आणि विश्वासाचे नाते विणले गेले. रोहन
सुरेखा, अंजली आणि शोभाताई यांच्या संसारात आता सुखाचा आणि समाधानाचा नवा सूर्य उगवला होता. मित्रांनो, या कथेतून आपल्याला काय शिकवण मिळते? तर पैसा येतो आणि जातो, पण एकदा तुटलेला विश्वास आणि दुखावलेली मने पुन्हा जोडणे कठीण असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.